नमस्कार, मी डॉक्टर चिन्मय विलास फडतरे, जीवनधारा हॉस्पिटल सातारा. आज आपल्याशी स्पाईनच्या केसबद्दल डिस्कस करणार आहे. हे 78 वर्षांचे बाबा यांना चालताना पायात म्हणजे मांडी आणि जांघेमध्ये मुंग्या येत होत्या, ज्याला आपण न्यूरोजेनिक क्लॉडिकेशन असं म्हणतो. त्यांना चालताना थोडा त्रास होत होता. पाय व्यवस्थित पडत नव्हता आणि थोडं चाललं की त्यांना बसावं लागायचं. अगदी 50 ते 100 मीटर चालले की त्यांना बसावं लागत होतं. त्यामुळे त्यांचा आपण MRI करून घेतला. त्यामध्ये तसं जाणवलं की त्यांना स्पायनल कॅनल स्टेनोसिस आहे. तर त्यामुळे आपण त्यांचा सर्जरीचा निर्णय घेतला. सर्जरी आपण त्यांची दुर्बिणीद्वारे केली, ज्यामुळे त्यांना 14 तासानंतरच ऑपरेशनच्या 14 तासानंतरच लगेच इफेक्ट जाणवला. तुम्ही आता या व्हिडिओमध्ये बघतच असाल की त्यांचा चालण्याचा वेग वाढलेला आहे. तसेच पायातील मुंग्या येण्याचं प्रमाण किंवा लडखडत जे होते ते प्रमाण कमी झालेलं आहे आणि त्यांचा कॉन्फिडन्स हा वाढलेला आहे चालताना. हे ऑपरेशन नंतर 14 तासानंतर हे बाबा असे चालत आहेत. हे ओव्हर द पिरियड ऑफ टाइम 2 ते 3 आठवड्यामध्ये त्यांची अजून जास्त इम्प्रूव्हमेंट होणार आहे नक्की. बाबा आता इतक्या वेळ चालत आहेत पण त्यांना अजून कुठलाही त्रास सुरू झालेला नाही. त्यांना थांबावं लागत नाहीये. हे डिस्चार्जच्या वेळेस म्हणजे आपण 24 तासाच्या आतच त्यांना डिस्चार्ज केलं आहे. ऑपरेशन हे दुर्बिणीमुळे केल्यामुळं त्यांना मोठी चिरफाड करावी लागली नाही. ऑपरेशन आपण 2 लेवलच्या मणक्यांना केलं. त्यामुळे आता तुम्ही बघालच की चिरा इतका छोटा होता की त्यांना जाणवलंही नाही ऑपरेशनच्या जागेचं दुखणं. हे त्यांच्या ऑपरेशनची जागा जे 2 लेवलच्या आहेत. ते जास्तीत जास्त 1 ते 1.5 सेंटीमीटरचा चिरा मारला जातो आणि त्यातून दुर्बिणात टाकून ऑपरेशन केलं जातं.